नमस्कार. स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे करण हिंदुस्तानी. दर्शको, आत्ताच राज्याच्या 29 महानगरपालिकेचा निकाल लागला आहे आणि सगळीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट निवडून आला आहे. विरोधकांचा धुव्वा उडालेला आहे असं जर आपण म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. पण सोबतच असं पण आहे की काही लोकांनी शाईवर तक्रार केलेली आहे की शाई लवकर पुसता येत होती. काही लोकांनी EVM मशीनवर आक्षेप घेतलेला आहे. काही लोकांनी सांगितलं आहे की भारतीय जनता पक्ष खास करून विरोधक ठेवणारच नाही आहे. त्यांचा एकमेव लक्ष आहे एका हाती सत्ता. सखोल आपण जर निर्णय जे आले निवडणुकांचे त्याच्यावर लक्ष दिला तर भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून 29 महानगरपालिकेत निवडून आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिंदे गट आहे, तिसऱ्यावर उद्धव गट आहे. या निवडणुकीत आश्चर्य म्हणजे असं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते तरी पण त्यांना मुंबई काबीज करता आली नाही. याचसोबत मनसेनी आपले जे उमेदवार उभे केले होते त्याच्यापैकी निम्मे निवडून आलेले आहेत. आता असं आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्याच्यातच शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जर बघितलं तर शिंदे गट हा पहिल्या क्रमांकावर आहे, भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही ठिकाणी दोघांनी मैत्रीपूर्ण लढत केली, त्याच्यात मारामाऱ्या झाल्या. डोंबिवलीच्या वार्ड क्रमांक 29मध्ये रवी पाटील आणि समोरच्या सगळ्यांमध्ये जी मारामारी झाली त्या सगळ्यांनी बघितलं. शेवटी पोलिसांना मार्च करायला लागलं. याचसोबत रवी पाटील सारखे, नितीन पाटील सारखे नगरसेवक, माजी नगरसेवक पराभूत झाले. भारतीय जनता पक्ष हे निवडून आला आहे. याचसोबत आपण उल्हासनगरची चर्चा करायला गेलो तर धनंजय बोडारे सारखा कर्मठ कार्यकर्ता शिवसेनेचा, त्यांनी पक्ष सोडला नाही पण ऐनवेळी ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. तिथे त्यांना शिंदे गटाचे अरुण आषाढ यांच्यासोबत त्यांची वाटावाटी झाली, शाब्दिक वाटावाटी झाली आणि बोडारे कुटुंब पराजित झाला. तसा बघायला गेलो तर टोटल निवडणूकमध्ये विरोधी पक्षपेक्षा शिंदे गुट आणि भाजप एकमेकाशी जास्त लढत होते आणि त्याच्यात दोघांचं नुकसानही झालेलं आहे. आता आपण जर तसं बघायला गेलो, विरोधकांचं जो म्हणणं आहे त्याप्रमाणे EVM मध्ये हेरफेर केलेली आहे. त्यासोबत काही समोरच्या उमेदवारांना दमदाटी देऊन त्यांना नामांकन परत घ्यायला लावलं गेलं. पण विरोधक हे का समजत नाही की विरोधी पक्ष जे आहे ते निवडणुका आल्या की तयारी करतात, पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे जे घटक आहेत ते निवडणुकाच्या 1-1.5 वर्ष अगोदर बूथ वाईज सर्वे करायला निघतात. कुठे कुठला कॅन्डिडेट द्यायचा आहे, व्यूहरचना कशी असेल, निवडणुका कशा जिंकता येतील. ऐनवेळेला काही उमेदवारांचे नाव कापले गेले, दुसरे उमेदवार दिले गेले. नियोजन जे आहे ते भारतीय जनता पक्ष निवडणुकांचा 1-1.5-2 वर्षापूर्वीच करतो. आमचे डोंबिवलीचे आमदार, माजी मंत्री आणि सध्याचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा रवींद्र चव्हाणजींनी जी व्यूहरचना केली त्याच्यात शिंदे गटही अडकला, विरोधी पक्षही अडकला. सगळ्यांना माहिती आहे. इथपर्यंत झालं की
देवेंद्र फडणवीसजीने स्वतः रवींद्र चव्हाण यांना फोन करून शुभेच्छा दिल्या की चांगला नियोजन. भारतीय जनता पक्षाने केलेल्या नियोजनमुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानीय नगर निगमच्या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणूक आपण म्हणून त्याच्यात विजय मिळवला आहे. याच्यात EVMला दोष देणं किंवा बाकीच्या घटनांना दोष देणं चुकीचं आहे. मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नियोजन करत नाही. निवडणुका आल्या की जागे होतात, निवडणुका संपल्या की परत झोपायला जातात. तर याला नियोजनबद्ध इलेक्शन आपण जर म्हणू ते भारतीय जनता पक्षाने लढलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या सीट पण जास्त आलेल्या आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय रवींद्र चव्हाण यांना जातो आहे. दिवस रात्र मेहनत घेतली गेली, कार्यकर्त्यांनी काम केला, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने काम केला, काही ठिकाणी RSSने चांगला काम केलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे घटक मित्र जे आहेत त्या लोकांनी जशी निवडणूक लढली ती लोकांना शिकण्यासारखी आहे. निवडणुका आल्या की कार्यालय उघडायचं, निवडणुका संपल्या की कार्यालय बंद, तसं न करता 24 तास मतदारांच्या समस्येवर लक्ष देणारी भारतीय जनता पक्षाने यावेळी साबित केलं आहे की जर नियोजन केलं तर सर्व काही होऊ शकतो. नियोजन शून्य जर तुम्ही राहाल तर नेहमी विपक्षमध्येच बसायला लागेल. ओव्हरऑल आता बघायला लागेल की महापौर कोणाचा होतोय, महापौरपेक्षा स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन कोणाचा होतोय, कारण किल्ली शेवटी स्थायी समिती सभापतीकडेच असते. आणि या 5 वर्षात 6 वर्षात प्रशासनाने जे घोटाळे केलेले आहेत, मनमर्जी केलेले आहेत, कंट्रॅक्ट नियम बाहेर दिलेले आहेत, त्यांच्यावर सभागृहात जाऊन नगरसेवक किती बोलतात. काही नगरसेवक असे पण आहेत त्यांना नगरसेवकाचा ठप्पा लावून स्वतःची बिल्डिंग बांधायचे आणि तिकडे बांधकाम करायचे. अशा नगरसेवकावर पक्ष किती अंकुश ठेवतोय याच्यावरही लक्ष देणे गरजेचं आहे. यासाठी महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी सभापती, स्थायी समिती सभापती कोण होतोय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खास करून बृहन्मुंबई महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे, त्याचसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आहे. याच्यात पुढे काय होतोय याच्याकडे आमचा आणि आपलासुद्धा लक्ष राहू द्या. आणि यासोबत आपण इथे थोडीशी विश्रांती घेतो आणि लवकरच एक नवीन सब्जेक्ट घेऊन आपल्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत आपण सबस्क्राईब करा, लाईक करा स्मार्ट सिटी मेट्रो न्यूज. धन्यवाद.